शेतकऱ्यांच्या जीवावरती आम्ही आलोय, त्यामुळे आम्ही लोकांची काळजी करतोय. रोहितनं ॲक्टिंग करायची आवश्यकता नाही. आणि जर खरंच आंदोलन करायचं आहे, जोपर्यंत हे सगळे निर्णय होत नाहीत, जेवढे कारखाने तू ढापलेत ते पहिले सभासदाच्या नावावर कर. जाऊ दे बाकीचे जे विषय, नंतर जयंत पाटलाजी वगैरे नंतर 2 नंबरला बघू. पहिल्यांदा तू कारखाने जे ढापले ते लोकांच्या नावावरती पहिले करून दे, शेतकऱ्यांचे. मग तू शेतकऱ्यांचा नेता आहे. नाहीतर पुढारी व्हायला एवढं सोपं नाही. महाराष्ट्र आहे, खोटं बोलून काय होणार नाही. आणि शेतकऱ्याला कर्जमाफी आमच्या सरकारनं केली आहे, चिंता करण्याची काय जाऊ. अहो एकदम स्टंटबाजी करणारा हा माणूस आहे, बोगस माणूस आहे. काय याच्याकडे आहे? कोणतरी त्याचे 4 सल्लागार, तू असं कर, अरे कसं कर. लोकांना माहीत नाही तू शेतकऱ्याचा कर्दनकाळ हा रोहित पवार आणि त्याचा आजोबाचा आहे, हे लोकांना माहीत नाही. आता तुम्ही तारणहार होणार कसं? कर्दनकाळाचा तारणहार होणं एवढं सोपं नाही. लोकांना सगळं माहीत आहे. पूर्वी ते चालत होतं, गावात एक पेपर यायचा तेव्हा तुमची नौटंकी चालायची. आता मी इथं काय बोलतोय लगेच कळते सगळ्याला, तो तिथं काय बोलतोय लगेच सगळ्यांना कळते. त्यामुळे काय त्याचा उपयोग नाही. पण जर बसायचं असेल अन्न त्यागला तर ह्याला उपाशी ठेवला पाहिजे. नाहीतर तिथं वडापाव खाणार आणि परत इकडे येऊन म्हणणार मी शेतकऱ्यांच्यासाठी जोपर्यंत कर्जमाफी केली आणि आता तू कर्जमाफी कसली करणार आहे? कर्जमाफी झाली, आता ती कार्यान्वित होते आणि परत त्याचा काही उपयोग नाही. चांगली गोष्ट आहे. देवाचे आभार मानले पाहिजेत की ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं. शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी? तर रोहित आणि रोहितच्या आजोबांनी. शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या कोणी? आजोबाच्या सरकारने. मावळमध्ये जेव्हा लोक पाणी मागायला आली तेव्हा तुम्ही गोळ्या घालता. इथं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये नांदऱ्यामध्ये जेव्हा ऊस दराचं आंदोलन झालं, नलावडे, मला वाटतं चंद्रकांत नलावडे शेतकरी, त्याला डायरेक्ट गोळ्या घातल्या. त्याचा नातू आता इथं बसला आहे आंदोलनाला. रोहित पवारला माझं आव्हान आहे की जोपर्यंत साखर कारखान्याने FRP दिलेली नाही, ती FRP जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यानं उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे. सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा. त्याला एक अन्नाचा घाससुद्धा खाऊ देऊ नका. नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये. त्याला 11 दिवस 15 दिवस जोपर्यंत शेतकऱ्याची FRP मिळत नाही, कारखानदार हेच आहेत, ते सगळी FRP जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्याचं उपोषण चालू राहिलं पाहिजे. नाहीतर नुसतं नाटक, मीडियामध्ये यायचं, सकाळपासून बसायचं, असलं नाटक असेल तर ते काही योग्य नाही. आणि रोहित पवारला ॲक्टिंग करायचं माहीत आहे, त्याचे ते सल्लागार हुशार आहेत. सकाळी 9ला तू ये आणि मग तू दिवसभर मीडियामध्ये दिसतोय, ह्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्याचं काय ह्याला पडलं आहे? कारखाने सगळ्यात जास्त दाबले कुणी? रोहित पवारांनी. कुणाचे कारखाने आहेत? शेतकऱ्यांचे. सभासदाच्या फीमधून उभारलेले कारखाने 6 कोटीपासून ह्यांनी ढापलेत. 100-100, 200-200 कोटीचे कारखाने. कशाला रे तुम्ही हे नाटक करताय? हे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे? हे काय नटरंग पिक्चरचं शूटिंग आहे? तिथं तू ॲक्टिंग करायला गेला आहेस. आणि मला सामान हा बसला पाहिजे तिथं. लोक रोज ह्यांच्या विरोधात आंदोलन करत होती. बसू द्या ना याला महिना 2 महिने, काय फरक पडतो आहे? शेतकऱ्याचं हित